भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. सर्व भाव्या लोभ्या आवडे ज्या धन, आम्हा नारायण तैशा परी. पुन्हा एकदा, सर्व भावे लोभ्या आवडे ज्या धन, आम्हा नारायण तैशा परी. तुका म्हणे झाले एकविध म्हणून, तुका म्हणे एकविध झाले म्हणून, विठ्ठला वाचून तुझे नाही, किंवा विठ्ठला वाचून नाही तुझे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. विठ्ठला विठ्ठला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुरु निदान कृपा करुणा वरुणालय, भक्तवांछा कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी क्षमा समर्पित करण्यासाठी सकल संतांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी, सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर, माझे गुणीजन भजनी मंडळीच्या समवेत, महात्माजनांच्या समवेत, हरतालिका व्रताच्या निमित्ताने माझ्या माता भगिनींनी आयोजित केलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो अभंग म्हणून दाखवला, अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे. अभंग हा एकविध प्रकरणातला आहे आणि एकविध भाव दर्शवणारा आहे. आणि हा एकविध भाव दर्शवत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी दोन दृष्टांताच्या द्वारा आम्हाला नारायण किती आवडतो हे सांगितलं. विठ्ठला विठ्ठला. गेल्या वर्षी आपण कराडीला कीर्तन ऐकलं होतं आणि त्या ठिकाणी आपण अभंग घेतला होता. कोणता होता? मोडके से गर, तोडके से चप्पर, तुटके से चप्पर, शिवायला दोरा नाही, असं काहीतरी होतं. मला पण आठवत नाही, मला दादला नको ग बाई, असं अशी सुरुवात होती. आणि तो अभंग आम्ही तिथंच पाठ केला होता आणि तिथंच पाठ करून लोकांच्या समोर व्यक्त केला होता. आजही माझ्या माता भगिनींनी कराडीला कीर्तन करण्यापेक्षा आपण आपल्या बाबरे गावातच कीर्तनाचं आयोजन करूया. आणि म्हणून बोरकुंडला जेव्हा आपण सप्ताहाच्या निमित्ताने तुम्ही होते तिथं, आणि माझ्या बोरकुंडचे मंडळीच्या समोर माझ्या बाबरे गावाच्या माता भगिनींनी आणि माझ्या बाबरे गावातील भजनी मंडळ प्रतिष्ठित व्यक्तींनी या कार्यक्रमाचा संदर्भ मला दिला होता. आणि ती चर्चा झाल्यानंतर इथं ह्या कीर्तनाचा कार्यक्रमाचं आयोजन आहे. हरतालिका व्रत ही जी कथा आहे, ही अशी एकही माता नसेल तिथला पाठ नसेल. फक्त ऐकत असताना जी माऊली 25 वर्षापासून संसार करत असेल, जी माऊली 30 वर्षापासून संसार करत असेल आणि जिला विचित्र नवरा भेटला असेल, ती खरंच त्या नवऱ्याच्यासाठी करत असेल का, हा प्रश्न आहे. बिचाऱ्यांनी बऱ्याचशा मातांनी माना हलवल्या. खरं आहे तो. अविवाहिता कन्यांनी भविष्यात आपल्याला चांगला पती भेटावा याच्यासाठी हे व्रत केलं, खूप चांगलं आहे. पण ज्यांचे लग्न झालेत आणि ज्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रतिकूलता दिसते, त्या माता भगिनी मला नाही वाटत हरतालिका व्रत यांना मिळवण्यासाठी करत असतील. परंतु एक भारतीय आणि त्यात हिंदू धर्मात नारीचं विशेष दाखवलंय की नारीचं समर्पण, नारीचा त्याग, नारीचा संयम आणि नारीचं व्रतधारी रूप. विठ्ठला विठ्ठला. आताच्या उच्च शिक्षित मुली आम्हाला प्रश्न करत असतात, महाराज जेवढे काही व्रत उपवास आहेत ते सर्व माता भगिनींसाठीच का, माणसांसाठी का नाही? वट सावित्री पौर्णिमेचा उपवास सुद्धा मातांनीच करावा, ऋषी पंचमीचा उपवास सुद्धा मातांनीच करावा, हरतालिकेचा उपवास सुद्धा मातांनीच करावा. माणसांनी काय करावं? आताच्या शिक्षित मुलींना उत्तर देता येते, पण या मागचं कारण आहे, स्त्री धैर्याचं रूप आहे, स्त्री संयमाचं रूप आहे, स्त्री समर्पणाचं रूप आहे आणि स्त्री
ईश्वराला सुद्धा आपला पुत्र बनवू शकते. याचं उदाहरण म्हणून स्त्री व्रत रूप आहे. काय व्रत रूप आहे, तिचं खरं व्रत आहे. लग्न करून 100 किलोमीटर अंतर असेल, 200 किलोमीटर अंतर असेल, 400 किलोमीटर अंतरावर प्रतिकूलता दर्शवणारा जीवनसाथी जरी असला तरी त्याच्यासोबत आई वडिलांचं नाव कमवण्यासाठी त्याचा मार खात, त्याचा शब्दांचा मार खात, त्याची उपेक्षा सहन करत त्याच्यासोबत जर 40 वर्षे 50 वर्षे संसार करत असेल तर ते व्रत रूप आहे. माता भगिनींचं समर्पण आहे. पण माणसाचा अहंकार जर वजा होत नसेल तर अहंकार त्या स्त्रीला जरी दुखवत असेल पण तरी देखील संकटाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी तीच स्त्री त्या पतीचा खांद्याला खांदा लावून उभी राहत असते. आपल्याच गावातलं एक उदाहरण आहे. आपली गाडी चालवणारा एक दिलीप भाऊ आहे, त्यांचे लहान बंधू. त्या व्यक्तीची प्रकृती 15 दिवसापूर्वी थोडी खराब झाली आणि त्या व्यक्तीला मुंबईपर्यंत नेलं गेलं आणि तिथं सर्व तपासण्या करून नील रिपोर्ट आल्यानंतर इथं आणलं गेलं. तर आजही ती मुलगी, ती माऊली त्या पतीच्या सोबत अगदी खांद्याला खांदा लावून दुःखात साथ देते. आपल्या धर्मातली स्त्री, ख्रिश्चन धर्मामध्ये कोणतेच व्रत नाहीयेत. इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांसाठी व्रत नाहीत, फक्त खा आणि खाऊ घाला. आणि एक स्त्रीला एक साधन मानलेलं आहे. मग ते उपभोगाचं साधन असेल किंवा ते एक व्यवस्थेचं साधन मानलेलं असेल, परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीला अनन्य साधारण महत्व आहे. मी अनन्य या शब्दाचा वापर केलाय. ज्या महत्वाला मोजता येणार नाही असं विशेष महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून त्या मातेचं वर्णन जगाच्या बापाला सुद्धा करावं वाटतं आणि जगाच्या बापाचं वर्णन करणारे जे संत महापुरुष आहेत त्यांना सुद्धा करावं वाटतं. जगद्गुरु तुकोबराय आपली यगविधता वगैरे करत असताना, आपण एकविध भक्त आहोत देवाचे हे दाखवत असताना, जगद्गुरु तुकोबराय हे तर वेदाचा अर्थ सांगणार आहेत, हे तर वेदाचा अर्थ ठाव असलेले महापुरुष आहेत, हे तर वैकुंठात आलेले महापुरुष आहेत, तरी देखील त्यांना एक पतिव्रताच का समोर दिसते? तर त्या मागचं कारण आहे स्त्री एक व्रताच रूप आहे. तुम्हाला हरतालिका व्रताची कथा माहिती आहे का नाही? भगवान शंकर आणि पार्वती माता कैलासावर बसलेले असताना पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न केला की असं कोणतं व्रत आहे की ज्यामुळे तुम्ही मला प्राप्त झालेत, आणि असं कोणतं व्रत आहे स्त्रियांसाठी की ज्या व्रताने मुक्ती भेटेल, असं कोणतं व्रत आहे की ज्या व्रतामुळे तिची इच्छित अशी कोणती साधन आहे की एकच दिवस केल्यानंतर सुद्धा तिची इच्छित इच्छा पूर्ण होईल, आणि अशी कोणती साधना मी केलेली असेल की ज्यामुळे तुम्ही मला पतिरूपात प्राप्त झालाय? बरं का, थोडस कान देऊ नये का? या व्रताची कथा, याचा संदर्भ मी सांगतोय. आणि पार्वती मातेला भगवान शंकर प्रसन्न होऊन सांगतात, हे पार्वती, तू सुद्धा मला पत्नीरूपात जी भेटली, तू ते व्रत केलेलं आहे. पूर्वजन्मामध्ये तू हिमालयाची कन्या होती, म्हणजे या जन्मात सुद्धा हिमालयाचीच कन्या आहे, पण त्या जन्मातलं सुद्धा हिमालय. आता जे जे युग होतात त्या युगांमध्ये नावं जरी बदलत असलेत किंवा व्यक्ती जरी बदलत असलेत, पण मी मागे कथेत सांगितलं होतं, इंद्र हे नाव आहे का पद आहे? पद आहे. ब्रह्मदेव हे नाव आहे का पद आहे? पद पण आहे. चंद्र काय नाव आहे का पद आहे? पद आहेत. ते काय ब्रह्मादिक पदे शब्द काय? दुःखाची शिराणी, हे पद आहे. इंद्राचे नाव, चंद्रसेन नावाचा सुद्धा इंद्र झालाय. नंतर इंद्राचा अजून एक सुरसेन नाव, असे नाव आहेत. तसे ब्रह्मदेव सुद्धा अनेक झालेत आणि इंद्र सुद्धा अनेक झालेत. तर तू सुद्धा गतजन्मामध्ये पार्वती रूप धारण केलं आणि तू लहानपणीच तपस्या रूप असल्या कारणाने तपस्या करू लागली. तुझं ते कृष शरीर पाहून तुझा बाप थोडं टेन्शन मध्ये एवढा, आणि तुझ्या बापाला टेन्शन मुक्त करण्याकरता, चिंता मुक्त करण्याकरता नारद वर्षी आलेत. आणि नारद वर्षींनी सांगितलं की तुमची कन्या भगवान विष्णूंना द्या. कोणाला द्या?
भगवान विष्णूंना द्या. तुझे पिताश्री खुश झालेत आणि तुझ्या पिताश्रींनी आनंदाने युक्त होऊन तुला सांगितलं की तुला मला भगवान विष्णूंना द्यायचा आहे. तेव्हा तू सती रूपात असताना भगवान विष्णूंना हात करून प्रार्थना केली होती. सती मरत हरी सनवर मागा जन्म जन्म शिवपद अनुरागा. सती कुठं आणि कुंडात उडी टाकत असताना सती मरत हरी सनवर मागा जन्म जन्म रती शिवपद किंवा जन्म जन्म शिवपद अनुराग. आणि जेव्हा तुला ही घटना तुझ्या बापाने सांगितली, तू स्पष्टपणे सांगितलं जन्म कोटी लगी रगर हमारी बरहु शंभुन तू रहु कुमारी. मी कुमारी राहणार. आपल्या अहिराणी भाषेतला शब्द आहे पण तो हिंदीतला शब्द आहे. काय मी कुमारी राहणार, मी अविवाहिता राहणार, मी लग्न करणार तर भगवान शंकरांशीच. आणि म्हणून तुझ्या त्या सखीला माहिती झालं. तुझ्या सखीने तुला घनदाट अरण्यात नेलं, ज्या अरण्यामध्ये एक नदी वाहत होती आणि तिथं तू ही अशी मस्त पूजा केली. कशी? ब्राह्मणाने सांगितली. आणि माझी पूजा केली आणि मी तिथं प्रगट झालो आणि तुला मी पत्नी रूपात स्वीकारलं. अशीच कथा आहे ना? ओ अक्का ओ बामण काय सांगेल मी तू बामण नाही. मग मला तरी 3 वाजायला सांगतात. बरं गाव काय पळाला पिरापेक्षा दादापेक्षा 25 मांगला सांगले ते मी राम मंदिर मग सांगली होती कथा. तो हा खरंय कीर्तनकारांना महाराज हा फायदा आहे. मांगला टाइमले काय सांग आई ध्यानमा राहत नाही म्हणून फायदा. जर कीर्तनकारांनी सांगितलं लक्षात राहिलं असतं ना तर ह्या ज्या व्रत कथाच आहे एकदम एकाच टायमाला लक्षात राहिले असते. विठला पतिव्रता भारतामध्ये, जगामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, स्वर्ग लोकामध्ये तिची ख्याती. बरं का? पतिव्रतेची ख्याती तुकोबारांनी तू स्पष्टपणे सांगितलंय. तुका म्हणे पतिव्रता म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. कोणावर सत्ता? देवावर. आणि 3 लेकरांना दूध पाजणारे आम्ही एक माता पाहिली. ते तर सारे विश्वाचे पिता होते. एक विश्वाला निर्माण करणारा, एक विश्वाचं पालन करणारा, एक विश्वाचा संहार करणारा. पण त्यांच्या बायकांनी हट्ट केला आमच्यापेक्षा ती पतिव्रता श्रेष्ठ आहे का? तिची परीक्षा घ्या. आणि तिला सांगितलं की आम्हाला तू भिक्षा वाढ पण विवस्त्र होऊन वाढ. ती मावळीने विचार केला यांना तर दारासमोरून परत जाऊ द्यायचं नाही, विवस्त्र भिक्षा मागतायत तर यांना भिक्षा देणारच. पण तिची सत्ता किती! तिने फक्त पतीचं नाव घेतलं, पाणी अभिमंत्रित केलं, तिघांच्या अंगावर फक्त असं केलं. एवढे एवढे झाले ना, केवढे केवढे, एवढे एवढे, नुसते एवढे एवढे नाही, एका महिन्याचे झाले ना. काय नाव तिचं? सती अनुसया. कोण? त्यांच्या पतीचं नाव काय होतं? साक्षी. आमने ते नाही विचारलं, कॅटरीनाला पतीचं नाव सांगा, ते पण माहिती नाही. इकडे बेटा तू, जुगल भोवती करणे अजून एकदा आहे गोड पोरगी, एकदम एका वाक्यात उत्तर दे. चंपकरावाच्या मुलाच्या पत्नीचं नाव काय?
चंपकलालच्या जेठालालच्या पत्नीचं नाव काय? तया हिने तया माहिती आणि ते वांदरले विचार मी त्यातले काय माहिती नाही, त्याच्या मायाचेच माहिती नाही, त्यातले काय माहिती नाही. तूच बसलेली बहीण सांग बर, सतीमाता अनुसयाच्या पतीचं नाव काय? अत्रि ऋषी. काय नाव? अत्रि ऋषी. पतिव्रतेची सत्ता काय हे दाखवलेले आणि त्या पतिव्रता महाराणीने एका जगत्पित्याच्या पत्नीला उपदेश केलाय. जग पतिव्रता चार विधी अहई, वेद पुराण संत सब कहई. जग पतिव्रता किती? 4 प्रकारच्या. जग पतिव्रता अशोकराव काय गोड ऐकतात तुम्ही, पुढे बसायला. जग पतिव्रता 4 विधी अहई. कोण कोण सांगतंय? वेद पुराण संत सब कहई. वेद किती आहेत? कोणते कोणते? म्हण बाबा पुढे जन्मामा अशा जीव पण आठे नको, दुसरा काही ना जन्म. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वेद. आणि 18 पुराण कोणते? मध्वयम, बद्वयम चैव बत्रयम चतुष्टयम नाली पागणी पुराणानी कुष्कम गारुडम एवच. मध्वयम म्हणजे मत्स्य मार्कंडे, बद्वयम म्हणजे भागवत भविष्य काय, आणि बत्रयम काय ब्रह्मांड ब्रह्म आणि ब्रह्मवैवर्तक. किती झाले? व चतुष्टयम वामन वरा वैष्णव आणि वायू. किती झाले मोजलेत का तुम्ही? म 3 म 2 ब 3 ब 4 व 4. किती झाले? नाली पागणी पुराणानी पुष्कम गारुडम एवच. कोणते कोणते? नारद लिंग, नारद नाली, नारद लिंग, पुराणानी पुष्कम कुर्म, स्कंद, गरुड, असे किती टोटल? 18 पुराण. यांनी वेद पुराण संत सब कहई काय सांगितलंय? 4 प्रकारच्या पतिव्रता. उत्तम के बस असमन माई, स्वप्ने वाहन पुरुष जगनाई. उत्तम पतिव्रता ती आहे जिच्या स्वप्नात सुद्धा परपुरुष नाही. मध्यम परपती देख कैसे, भ्राता पिता बंधू निज जन जैसे. आणि 3रा क्रमांकाची पतिव्रता धर्म विचारी समजी पुल रही, सोने केष्ट त्रिय श्रुती अस कहई. घरातला व्यवहार म्हणून तशी वागते, पण बिन अवसर भय ते रह जोई, जाने अदम नारी जग सोई. हा 4 नंबरची. तर अशा 4 प्रकारच्या पतिव्रता आहेत. या 4 प्रकारच्या पतिव्रता वेगळ्या, त्याच्यात पुन्हा सती वेगळी आणि प्राणेश्वरी वेगळी. सती कोणाला म्हणावं? आगे देखून या सती शब्द ऐका बरं. आगी पतीची चिता जळत असताना पाहते. आगी देखून या सती अंगी रोमांच उठती, हातो नवे उपदेश सुख अंतरे उल्हास. तिच्या मनामध्ये अंतकरणामध्ये सुख असतं, आनंद असतो की आता माझ्या पतीच्या सोबत मी जाणार. कशी? ते माने सोडा ना आणि सोड काढणं ना. ती पतिव्रता आहे. सती सती नाठवणी धन, नाठवणी परिवार, चित्ती एकची ध्यास, एकची दास. आठवणी एका
उडी घाली म्हणे तुका. हिला सती म्हणतात. काय म्हणतात? सोबत जाणारी तिला काय म्हणावं? सती. 1-2 महिना रडणारी ती कोण असते? पत्नी. पण 2 महिन्यानंतर साड्या गोळा करते ती कोण असते मला माहिती नाही. तुमच्याकडचं नाही सांगत नाही, ती कोणचं सांगतो. कोणत्या गावचं? जे बाबऱ्याचे नातेवाईक नसतील त्या गावचं. पण तुम्हाला पण नाही बरं का, नाही तो घोरपडेवाला म्हणतील आमच्या गावचं सांग, तुमच्या गावचं दूरचं सांगतो. ही आणि प्राणेश्वरी असते जिचे आपल्या समोरच एक दृष्टांत आहे, आपल्या समोरच एक घडलेली घटना आहे. काही बायका म्हणतात ना आपल्या हातात नसतं, आपल्या हातात असतं. दुंडा महाराज देगलूरकर हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे. दुंडा महाराज देगलूरकरांचं तुम्ही कीर्तन सुद्धा ऐकलेले असतील जुन्या लोकांनी, जर मानकरी असताल तर. तेव्हा दुंडा महाराज देगलूरकर हे मामासाहेब दांडेकरांचे खास मित्र होते. आणि दुंडा महाराज देगलूरकरांचं एक विशेष होतं. दुंडा महाराज देगलूरकर हे पुण्यातल्या कोर्टातले जस्टिस होते. काय होते? जस्टिस, जज होते. पण विद्वान खूप. त्यांचे नातू चैतन्य महाराज देगलूरकर. हे देगलूर जे गाव आहे हे नांदेड जिल्ह्यातलं गाव आहे. कुठे? त्यांचे सुपुत्र होते एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांचे सुपुत्र आता कोण आहे? चैतन्य महाराज. तर दुंडा महाराज देगलूरकर म्हणजे चैतन्य महाराज त्यांचे नातू आहेत. तर दुंडा महाराज देगलूरकरांचा मृत्यूची वार्ता ऐकली. काय ऐकली? महाराज गेले, एका क्षणात त्या माऊलीने देह सोडला. याला म्हणावं प्राणेश्वरी. विठला विठला. अशी प्राणेश्वरी. आपण कोणत्या क्रमांकात येतोय हे आपण विचारात आणायचे. पत्नी नसावी असं नाही, पत्नी तर आहेच. आज विवाह या शब्दाचा अर्थ कोणाला कळत नाही. विवाह, उद्वाह, परिणय असे नाव येतात. पाणीग्रहण, बरोबर असे. विवाह या शब्दाचा अर्थ आहे विशेषतेन वहनम इति विवाह. म्हणजे एक प्रक्रिया विवाह. पण बऱ्याचशा माता भगिनींना विवाह फक्त एक आहे. माता भगिनी दादा आप्पा सर्व विवाह म्हणजे काय हा शब्दाचा भाव समजला पाहिजे. विवाह कधी केला पाहिजे, विवाह कोणासोबत केला पाहिजे आणि विवाह कसा केला पाहिजे. विठला विठला आज किती वाजेपर्यंत कीर्तन ऐकणार तुम्ही? माझ्या आदिवासी माता सुद्धा आल्या, त्यांनी सुद्धा 50-50, 100-100 रुपये दिलेत महाराज. मला तर मी आदिवासी मातांचं खूप गौरवाने सांगत असतो. म्हणजे तुमचं सांगत नाही असं नाही, सांगतो. त्या नवरा